पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठे खुलासे झाले. दहशतवादी हल्ल्यापूर्वी 7 दिवस आधी म्हणजे 15 एप्रिल पासून पहलगाममध्ये दाखल झाल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. तसंच त्यांच्या निशाण्यावर पहलगाम सोबतच इतर 4 प्रमुख पर्यटन स्थळं असल्याचंही उघड झालंय. बैसरन व्हॅली, आरू व्हॅली, पहलगाममधील अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. मात्र पहलगाम सोडून इतर ठिकाणी सुरक्षा कडक असल्यामुळे दहशतवाद्यांनी हल्ला टाळल्याचं समोर आलंय. हल्ल्याच्या 7 दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले होते. दहशतवाद्यांकडून 7 दिवसांपूर्वीपासून हल्ल्याची तयारी सुरू होती. एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ल्याचा होता प्लॅन. बैसरन, आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क, बेताब व्हॅलीमध्ये रेकी केली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा अधिक असल्यामुळे इतर 3 ठिकाणी हल्ला टाळल्याची माहिती या तपासातून पुढे आली.